आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। दोधेश्वर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी जिल्हा परिषद सदस्य साधनाताई वसंत गवडी यांच्या वाढदिवसानिमित्त तन्मयी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व तन्मयी नर्सिंग इन्स्टिट्यूट सटाणा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी व रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन पातळी, कान, नाक, घसा तपासणी, छातीतील दुखणे, दमा, ऍसिडिटी यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली। तसेच सांधेदुखी, मणक्याचे आजार, अर्धांगवायू, हातापायाला मुंग्या येणे, स्नायूंचे विकार आणि वजन नियंत्रणाबाबत फिजिओथेरपी तज्ज्ञांनी रुग्णांना सविस्तर मार्गदर्शन केले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर विलास बच्छाव, साहेबराव सोनवणे, बिंदू शर्मा, DL तात्या, भाईदास महाले, धर्मराज खैरनार, गिरीदास महाले, नितीन सूर्यवंशी, केमा गवडी, चेतन वाणी, योगेश सूर्यवंशी, मनोज खैरनार, कौतिक साबळे, दीपक गुंजाळ, गोरख बच्छाव, योगेश खैरनार, अरुण भामरे, भैयासाहेब माळी, खंडू बिरारी, शशिकांत बिरारी, गोविंद निकम, संजय निकम, हिरा मणगावीत, अजिंक्य जगताप, भगवान मोरे, सुधाकर रौंदळ, प्रभाकर रौंदळ यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच सेवा ब्लड बँकेचे कर्मचारी व संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली। या शिबिरात डॉक्टर रश्मी सिंह, डॉक्टर दिव्या शुक्ला, डॉक्टर अलहाज मंसुरी, डॉक्टर विकी मारू, डॉक्टर रजनी यादव आणि डॉक्टर दिग्विजय सूर्यवंशी यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार, औषधोपचार तसेच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले। शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सचिव राजेंद्र गांगुर्डे तसेच डॉक्टर यश गवडी यांनी उपस्थित सर्व डॉक्टर्स, सेवा ब्लड बँकेचे कर्मचारी, संस्थेचे कर्मचारी, स्वयंसेवक आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले। सातत्याने समाजहिताचे असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।